हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणितातील दुसरं प्रकरण समांतर रेषा व छेदिका बघतोय, जे दरवर्षी 1 गुणांसाठी विचारलं जात आहे. अत्यंत सोपं असलेलं प्रकरण हे भूमितीशी संबंधित आहे. आता बघा, आपण पहिल्यांदाच बघतोय की समांतर रेषा म्हणजे काय. तर एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. आता बघा, या ठिकाणी समजा या 2 रेषा आहेत, या आपल्याला दिसताना समांतर दिसत आहेत. ओके, म्हणजेच काय, तर या 2 रेषांमधील जे अंतर आहे ते सर्वत्र समानच आहे. ओके, या रेषांना आपण समांतर म्हणणार. जर मी एक रेषा त्यापैकी अशा पद्धतीने ठेवली तर यांना समांतर रेषा म्हणता येईल का? तर बघा, का म्हणता येणार नाही. तर पुढे या रेषा आपण एक्सटेंड करत गेलो, म्हणजे वाढवत गेलो, तर त्या एकमेकांना या प्रकारात छेदतील. म्हणून या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतोय की ज्या एकमेकींना कधीही छेदत नाही. मित्रांनो, आता पुढचा भाग बघतोय आपण याच्यामध्ये, छेदिका. आता या 2 समांतर रेषा आहेत आणि यांच्यावर आपण जो स्केच पेन ठेवलेला आहे तो छेदिकेचं काम करतोय. ओके, अजून आपण थोडं डीपमध्ये बघूयात की छेदिका नेमकं काय आहे. तर बघा, या आकृतीमध्ये एम आणि एन या 2 रेषा आहेत, परंतु या 2 रेषा समांतर नाहीत. आणि एल ही रेषा एम आणि एन रेषेला अनुक्रमे ए आणि बी बिंदूत छेदते. छेदण्याचं काम कोण करतं? तर रेषा एल, म्हणून रेषा एलला छेदिका म्हणतोय. आणखीन थोडं आपण डीपमध्ये छेदिका बघूयात. आता इथे व्याख्या दिलेलीच आहे. जर एखादी रेषा दिलेल्या 2 रेषांना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला 2 रेषांची छेदिका म्हणतात. म्हणजेच बघा, पुन्हा एकदा, पी क्यू आणि आर एस या 2 रेषा आहेत आणि यांना ए टी ही छेदिका एम आणि एन बिंदूमध्ये छेदतात. ओके, आता बघा, छेदनबिंदू एम जवळ 4 आणि एन जवळ 4 असे एकूण 8 कोन आपल्याला दिसतात. 1 2 3 4, पुन्हा 1 2 3 4 असे 8 कोन आपल्याला दिसत आहेत. मग आता हे जे 8 कोन आहेत हे नेमकं काय काय आहेत ते आपण बघूयात. त्यापैकी आपण बघतोय संगत कोन. कोणाला आपण संगत कोन बोलणार आहोत. मग आता बघा, ए एम पी आपण इथे असं ड्रॉ करतोय, ए एम पी, आणि एम एन आर यांना आपण संगत कोणांची जोडी म्हणणार. ओके, आता ती एकरूप आहे, सारखी आहे हे आपण म्हणणार नाही, कारण या 2 रेषा समांतर नाहीत. पुन्हा बघा, आपण ए एम क्यू आणि एम एन एस ही पण संगत कोणांची जोडी आहे. बरं, या किती जोड्या झाल्या? 2 झाल्या. अजून आपण जर शोध घेतला तर आणखीन आपल्याला संगत कोणांच्या जोड्या मिळणार आहेत. त्यापैकी बघा, पी एम एन ही एक संगत कोणांची जोडी आहे. त्याच्याशी कोण असेल? आर एन टी, म्हणजे इथला कोण आणि या ठिकाणचा कोण. आता एक राहिले अजून जोडी, तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, क्यू एम एन, क्यू एम एन आणि एस एन टी, एस एन टी. मग या जोड्या आपल्याला इथे संगत कोणांच्या दिलेल्या आहेत. बघा, त्यापैकी एक आपण बघतोय क्यू एम एन आणि एस एन टी, क्यू एम एन आणि एस एन टी, म्हणजे या सगळ्या संगत कोणांच्या जोड्या आहेत. अजून पुढे तुम्हाला जर थोडं कळलं नसेल तर पुढच्या उदाहरणांमध्ये आपण ते आणखीन बघूयात. चला, आता आपण अंतरकोन कोणाला म्हणतात ते बघूयात. अंतरकोन, तर यापैकी पी क्यू आणि आर एस हे जे 2 रेषा आहेत यांच्या आतमध्ये छेदिकेमुळे तयार झालेले जे कोण आहेत त्यांना आपण अंतरकोन बोलणार. मग त्यापैकी कोणतं? तर कोण पी एम आणि एन म्हणजे हा वाला कोण, आणि कोण आर एन आणि एम म्हणजे हे आतले कोण, यांना आपण अंतरकोन बोलणार. अजून यांनी दिल्याप्रमाणे आपण अंतरकोणांच्या जोड्या बघूयात. क्यू एम एन आणि एम एन एस, क्यू एम एन, ओके, म्हणजे हा वाला कोण, आणि एम एन एस म्हणजे हा वाला कोण. म्हणजे हे जे 2 कोण आहेत हे अंतरकोन आहेत. त्याचबरोबर उजव्या बाजूचे देखील 2 कोण अंतरकोन आहेत आणि या दोघांना अंतरकोणांच्या जोड्या म्हणणार.
थोडं कन्फ्युजन झालं असेल तर अजून आपण नंतर बघूयात. चला तर यापैकी व्युत्क्रम कोन बघूयात. ओके, व्युत्क्रम कोन. तर आपण इथे व्युत्क्रम कोन बघण्यासाठी येथेच आपण दोन समांतर रेषा काढूयात आणि मग आपण चटकन बघूयात व्युत्क्रम कोनांच्या जोड्या कशा फॉर्म होत आहेत त्या. ओके, मागची दिल्लीची आकृती आपण या पद्धतीने पटकन ड्रॉ करतोय. एक छेदिका दाखवूयात. थोडं प्रॅक्टिस या निमित्ताने चांगली होऊन जाईल. आता इकडेच बघून रेषांना नाव देऊयात. PMQ, PMQ आणि RNS, RNS आणि वर इकडे A आणि T आहे. चला व्युत्क्रम कोन बघूयात आपण. आता व्युत्क्रम कोनांमध्ये दोन प्रकार आहेत. एक अंतर्व्युत्क्रम कोन आणि दुसरा बाह्य व्युत्क्रम कोन. त्यापैकी आपण अंतर्व्युत्क्रम कोन बघूयात. मी सरळ तुम्हाला असं सांगेन की आपण हा जो शेप आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. हा उलटा झेड सारखा वाटतोय आणि हा सुलटा झेड सारखा आहे, बरोबर. उलट झेड आणि झेड हे आपण बघतोय. तर मग आता यांच्यामध्ये तयार होणारे जे कोन आहेत त्यांना आपण व्युत्क्रम कोन म्हणणार. मग यांना, या कोनांना आपण काय म्हणणार? व्युत्क्रम कोन. मग यापैकी आता व्युत्क्रम कोन कोणते आहेत तर आपण या फॉर्मॅटमध्ये म्हणजे झेडमध्ये जाऊयात. तर PMNS हा एक कंप्लीट आपण झेड गृहीत धरूयात आणि यापैकी PMN कोन PMN आणि दुसरा कोण कोणता येणार तर MNS हे. तर हे व्युत्क्रम कोनांची एक जोडी आहे. बघा इथे PMN MNS अंतर्व्युत्क्रम कोनांची जोडी. अजून काय तयार होणार तर आता बघा उलटा झेड आपण बघूयात. यामध्ये QMN म्हणजे हा आणि त्याचे व्युत्क्रम कोनाची जोडी काय असेल तर RNM किंवा MNR आपण म्हणूयात, तर ही असेल. ओके, हे झाले आंतरव्युत्क्रम कोन. आता आपण बघतोय बाह्य व्युत्क्रम कोन. आता बाह्य व्युत्क्रम कोन कुठे असणार आहेत तर यालाच आपण काय करूयात, थोडासा एक्सटेंड करूयात. ओके, एक्सटेंड केल्यानंतर इथे काय तयार झालं, याच्या विरुद्ध कोनांची जोड. सेम याला आपण इकडे एक्सटेंड करूयात. ओके, आणि इथे काय होणार, विरुद्ध कोनांची जोडी. म्हणजे इथे बघा आपल्याला कोणता कोन मिळेल तर AMP आणि दुसरा कोन कोणता मिळेल याप्रमाणे SNT. म्हणजे हे झाले त्याचे बाह्य व्युत्क्रम कोन आणि ते त्याच्या अपोजिट साईडला असणार आहेत. कुठे असणार आहेत, अपोजिट साईडला. आता सेम तसंच आपण घेतलं कोन AMQ. ओके, मग दुसरं त्याच्या अपोजिट कुठला असणार आहे तर RNT हा त्याचा एक व्युत्क्रम कोन असणार आहे. कोणाच्या अपोजिट म्हटलं तर MNSच्या अपोजिटवाला घेतला आपण. ओके, म्हणून हे बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी झाली. कळलं. अंतर्व्युत्क्रम कोन झेड आणि उलटा झेड आणि बाह्य व्युत्क्रम कोन त्याचे विरुद्ध कोन झेड आणि उलटा झेडच्या विरुद्ध. कधी कधी आपल्याला ते N फॉर्मॅटमध्ये देखील येऊ शकतं. म्हणजे हे जे दोन या रेड इंकने दाखवल्यात या दोन उभ्या रेषा झाल्या आणि त्या समांतर आहेत किंवा त्या दोन रेषा आल्या आणि ही जी ग्रीन कलरमध्ये दिसते ती छेदिका झाली. ओके, तुम्हाला तीनही प्रकार व्यवस्थितरित्या कळले असतील. आता बघा समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन. आता किती कोन तयार झालेत, ABCD आणि EFGH 4 कोन तयार झालेत. बरं, इथे अजून एक आपण प्रकार बघतोय रेषीय जोडीतील कोन. काय बघतोय, रेषीय जोडीतील कोन. मग आता रेषीय जोडीतील कोन यांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग आता आपण चेक करूयात ती खरंच 180 अंश आहे का. तर बघा आपण इथे तपासून बघतोय तर काउंट केल्यानंतर हा जो कोन आहे तो साधारणतः इथे 55चा आहे. मग एक कोन जर 55चा आहे तर दुसरा कोन कितीचा असणार आहे. तर आपण कॅल्क्युलेशन देखील करू शकतो की 180 मधून 55 गेले. ओके, पण आपण कोनमापकाच्या साह्याने देखील बघू शकतोय
की किती येणार आहे, तर ऑब्विसली आपल्याला लगेच इथे दिसतं की 125 अंशाचा इथे कोन तयार होतोय, म्हणजे यांना आपण म्हणणार रेषीय जोडीतील कोन. ओके, आता समांतर रेषा सुरू झालेल्या आहेत. मगाशी ज्या रेषा होत्या त्या समांतर होत्याच असं नाही. आता सेम त्याच पद्धतीचे आपण गुणधर्म आपण उदाहरणांमधून तपासून बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल इथे आपण एकूण 5 भाग बघितलेले आहेत. त्यापैकी मी पुन्हा रिपीट करतोय की 5 गुणधर्म किंवा जोड्यांचा पाठ कुठला आहे, तर पहिला आहे संगत कोन. ओके, हा झाला पहिला पाठ. दुसरा झाला अंतरकोन. आपण संगत कोणांच्या आणि अंतरकोणांच्या जोड्या या ठिकाणी बघितल्या. त्यानंतर तिसरा आहे वितक्रम कोन. त्यानंतर चौथा इथे वितक्रम कोन दाखवत असतानाच तुम्हाला दाखवलं विरुद्ध कोन. ओके, आणि 5वा भाग तुम्ही बघितला की रेषीय जोडीतील कोन, ज्यांची बेरीज किती असते 180 अंश असते. आणि हे 5 जे गुणधर्म आहेत ते आपल्याला येथे उदाहरणांमध्ये वापरायचे. चला, त्यापैकी आपण बघतोय पहिलं उदाहरण जे 2022-23ला होतं. सोबतच्या आकृतीत रेषा L आणि रेषा M यांची रेषा N ही छेदिका आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून अंतर्वितक्रम कोणांच्या मापांचे गुणोत्तर किती? अंतर्वितक्रम कोणांच्या मापांचे गुणोत्तर. आता बघा, आपल्याला अंतर्वितक्रम कोण बघितलं तर हा आणि हा असणार आहे एक जोडी समजा, आणि दुसरी बघितली तर ही आणि ही असेल. ओके, मग यांचं गुणोत्तर आपल्याला माहिती पाहिजे. मग आपण येथे बघितलं तर 70 अंश त्याच्या विरुद्ध काय असणार आहे 70 अंश असणार आहे, आणि 110च्या विरुद्ध काय असेल 110 असेल. ओके, आणि ही झाली अंतर्वितक्रम कोणांची जोडी. आणि मग आता त्याचं गुणोत्तर काय असेल तर आपण ते मांडताना 70/110 अंश, आणि अंशाचं छेदाचं 0 गेलं 7×11, म्हणून आहे ना अत्यंत सोपं. मग 2022-23ला असतं तुम्हाला सहज 1 गुण मिळाला असता. काहीच वेगळं नाही की 5च गुणधर्म आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. चला आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जातोय जो 23-24ला रिसेंटली विचारला होता. शेजारील आकृतीच्या आधारे खालील 2 विधाने दिली आहेत. त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल? 2 विधाने. कोन PMN. ओके, हा वाला पॉईंट आपण देऊयात किंवा काहीतरी जो काही सिम्बॉल वगैरे असेल तो यूज करूयात. आणि RMN म्हणजे RMN असं काही कोण होईल का तर नाही. ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे. तर पहिलं मुळात विधानच चुकलंय. कोणामुळे? RMN मुळे. तर RMN हा काही कोण इथे होत नाही. दुसरं बघा, कोण AMQ. कोणतं? AMQ. त्याला आपण असं सिम्बॉल ठेवलं काहीतरी. आणि कोण BNS. हां, तर ही संगत कोणांची जोडी आहे? नाही. जर कोण AMQ असतं तर त्याचा संगत कोण कोणता असता तर MNS हा त्याचा संगत कोण असता. काय असता? MNS हा संगत कोण असता. म्हणून हे देखील विधान चुकीचं आहे. मग आता पर्यायांकडे जातोय. फक्त विधान 1 बरोबर आहे का? नाही, दोन्हीच विधानं चुकलेली आहे. फक्त विधान 2 बरोबर नाही, दोन्ही विधान बरोबर नाही, दोन्ही विधानं चूक. हां, मग हा पर्याय आपल्याला इथे योग्य वाटतं. चला, संगत कोणांचं गुणधर्म अजूनही आपण डीपमध्ये बघूयात. मगाशी म्हटलं तुम्हाला की आणखीन आपल्याला डीप बघायचे आहेत, आणि ही जी 2 उदाहरणं बघितली ही रेषा समांतर नसतानाची होती. मग आता बघा, संगत कोण AMP आपण याला स्टार मारूयात, आणि MNR ही झाली संगत कोणांची जोडी. आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल डीपमध्ये. ओके, हे 2 झाले संगत कोण जोडी. ओके, आता बघा, कोण PMN म्हणजे हा ब्ल्यूवाला स्टार, आणि मग काय असेल कोण RNB या ठिकाणी, म्हणजे हा ब्ल्यूवाला स्टार झाला. मग ही झाली संगत कोणांची जोडी. आता तुम्ही लगेच उजव्या बाजूचं सांगणार काय येणार? कोण AMQ ग्रीन कलर, सेम कोण MNS ही पण एक संगत कोणांची जोडी झाली.
ओके, अजून वेगळा कलर आपण वापरूयात, QMN आणि SNB. ओके, लगेच तुम्हाला कळेल की संगत कोणाची जोडी काय आहे. आता आपण बघतोय व्युत्क्रम कोणांचा गुणधर्म. मग व्युत्क्रम कोण म्हटलं की झेड किंवा उलटा झेड. ओके, त्यात अंतर्व्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण बघूयात, झेड आणि उलटा झेड. मग आपण झेड आणि उलटा झेड यांचा विचार केला तर समजा आपण पहिले झेड बघूयात. म्हणजे काय, कोण PMN इकडे राऊंड करतोय किंवा या स्टारला राऊंड करतोय आणि त्याच्याशी व्युत्क्रम कोणांची जोडी असणार आहे MNS, म्हणजे याला राऊंड करतोय. ओके, ही झाली व्युत्क्रम कोणांची जोडी. सेम आता इकडे आपण QMN ही अंतर्व्युत्क्रम कोण दिसत आहेत आपल्याला आणि MNR म्हणजे हा राऊंड केलेला. ओके, कळलं. PMN आणि MNS ही एक जोडी झाली या पद्धतीने. त्यानंतर ही एक जोडी झाली. आता बाह्य व्युत्क्रम कोण बघूयात. तर बाह्य व्युत्क्रम कोण बघितलं तर याचा अपोजिटचं बघूयात. म्हणजेच AMP हा कोणाचा अपोजिट झाला तर QMNचा. ओके, मग येथे हा अपोजिट त्याला आपण राऊंड केलेला आहे आणि आता त्याच्याशी अपोजिट काय असणार आहे तर SNB हा त्याच्याशी अपोजिट असणार आहे. म्हणजे बघा कोणते कोण आपण बघतोय तर ही अंतर्व्युत्क्रम कोणांची जोडी, त्याचे विरुद्ध कोण आपण बघतोय. सेम आपण डिरेक्टली आता बघतोय ही अंतर कोणांची जोडी आणि याचं विरुद्ध कोणता हा वाला, याचं विरुद्ध कोणता हा वाला. कळलं. यांना आपण बाह्य व्युत्क्रम कोण बोलणार. आता बघा इकडे QMN म्हणजे हा वाला कोण, खूप घाण झाली इकडे पण आपण त्याच्यातच भागूयात. आणि इथे MNS हे दोन कोण, यांना आपण बोलणार अंतरकोन आणि या अंतरकोणांची बेरीज किती असते तर 180 अंश असते. या दोन अंतरकोणांची बेरीज 180 अंश असते. सेम त्याच पद्धतीने इकडे आपण बघूयात की इकडे जे दोन अंतरकोन आहेत यांची जी बेरीज आहे ती 180 अंश असणार आहे. चला, गोंधळ झाला असेल तर अजून थोडं अंतरकोन आपण डीपमध्ये बघूयात. इकडे बघा BMN हा कोण आणि MND हा कोण, या दोघांना आपण अंतरकोन बोलणार आणि यांची बेरीज किती असणार आहे तर ती 180 अंश असणार यांची बेरीज. ओके, आणि AMN आणि MNC हे दोन अंतरकोन झाले आणि यांची बेरीज 180 अंश असणार आहे. आता इथे बघा काय फरक आहे तर या जोड्या आहेत, जोड्या आणि जोड्या एकरूप असणार आहेत. मग अशा आपण ज्या जोड्या शिकलो त्या एकरूप असणार, फक्त जे अंतरकोन आहे त्यांची बेरीज 180 अंश असणार आहे. हा एक फरक लक्षात ठेवा. ओके, पुन्हा एकदा आपण इथे व्युत्क्रम कोण बघूयात तर AMN म्हणजे हा वाला आणि MND हा वाला व्युत्क्रम. सेम त्याच्या अपोजिटची व्युत्क्रम कोणांची जोडी BMN ह्या वाला आणि MNC हा वाला, हे दोन व्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप असणार आहे. तर इथे रेषीय जोडीतील कोण आपण मगाशीच बघितलं की समजा PMA आणि PMB हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत यांची बेरीज 180 अंश असते. आपण एक जस्ट पुन्हा एकदा व्हेरीफाय करूयात की खरंच कोण एकरूप असतात का. तर आपण घेऊया दोन संगत कोण. मग मी घेतोय समजा PMB हा वाला संगत कोण आणि MND ही संगत कोणांची जोडी एकरूप आहे का आपण ते बघूयात. मग आपण कोन मापकाच्या सहाय्याने बघितलं तर येथे हा येतोय 110 अंशाचा. ओके, 110 110 अंश. आणि सेम आपण इथे दुसरा त्याचा संगत कोण बघतोय तो देखील बघा इथे तुम्हाला 110 दिसतोय, तर हा देखील 110 अंशाचा आहे. मित्रांनो, अत्यंत सोपा आहे आणि अगदी सहजपणे तुम्हाला समजत आहे. चला आपण समांतर रेषा छेदिकेच्या आणखी काही उदाहरणांकडे जातोय. आता बघा इथे
तिसरं उदाहरण आपण बघतोय जे 2018-19ला विचारलेलं आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या किती जोड्या एकरूप असतात. संगत कोणांच्या जोड्या. चला मागे या. दोन समांतर रेषा एम आणि एन म्हणूयात, त्यांना एल या छेदिकेने छेदलं तर संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात. मग आता बघा, 1 नंबर 1 नंबर, हे एक कोण झालं, 2 2, इकडे 3 3, 4 4, किती जोड्या झाल्या, 4 जोड्या या ठिकाणी तयार झाल्या. आणि हे जे मी मार्क केले एक एक आहेत हे कोण एकरूप आहेत, 2 2 हे कोण एकरूप आहेत. कळलं. तर इथे उत्तर तुमचा 4 येणार आहे. अत्यंत सोपं आहे ना. बघा अजून थोडं आपण पुढच्या उदाहरणाकडे जातोय. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, सेम तसंच दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदलं, अंतर कोणाचा एका जोडीतील कोणाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोणांची मापे कोणती. अंतर कोणाचं. ओके, पुन्हा आपण त्याच आकृतीकडे जाऊयात. समजा हे झाले अंतर कोणांची जोडी. एकाचं माप असेल 2x आणि दुसऱ्याचं असेल 3x. यांची बेरीज किती येणार रे, 180°. ओके, मग इथे आपण सिम्पली सॉल्व करूयात. ते 2x अधिक 3x बरोबर 180°. 2x आणि 3x किती होणार तर 5x होणार, बरोबर 180° होणार. मग x बरोबर 180 भागिले 5. ओके, मग किती येणार, 5 त्रिक 15. ओके, आपण त्याला भाग देऊयात. 5 त्रिक 15, राहिले 3 म्हणजे झाले इथे 30 आणि 5 सक 30 म्हणजे इथे तुम्हाला उत्तर मिळालं x बरोबर 36°. आता 2x म्हणजेच 2 वेळा 36, 36 दुने किती होणार, 2x म्हणजे 2 गुणिले 36 म्हणजे 72° होणार. आणि 3x 3 गुणिले 36 बरोबर 36 त्रिक 108°. म्हणजे काय आलं उत्तर आपलं 72° आणि 108°, म्हणजे पर्याय क्रमांक 1.